भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाचं मतदान साधारण 66 ते 67.37 पर्यंत झालेलं आहे. म्हणजे 66-67 पर्यंत या मतदारसंघाचं मतदान झालेलं आहे. आता या मतदारसंघामध्ये सुनील बाबूराव मेंढे हे बीजेपीचे आणि प्रशांत यादवराव पडोले हे काँग्रेसचे उमेदवार एकमेकाशी लढत देत आहेत. तसेच संजय गजानन केवट हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत ते असे: तुमसर भंडारा येथील राजू कारेमोरे हे आमदार, भंडाऱ्याचे नरेंद्र भोंडेकर हे आमदार आणि साकोलीचे नाना पटोले हे आमदार. नाना पटोले हे आता महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तर हे भंडारा जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघातील आमदार या लोकसभा मतदारसंघात असून, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावचे मनोहर चंद्रिकापुरे हे आमदार, तिरोऱ्याचे विजय रहांगडले हे आमदार, गोंदियाचे विनोद अग्रवाल हे आमदार. तर या आमदारांनी लोकसभेसाठी कशा पद्धतीचं काम केलं ते आपल्याला 4 जूनला पाहायला मिळणार आहे. आता या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ 2009ला स्थापन झाला आणि 2009ला स्थापन झाल्यानंतर येथे 2009ला पहिल्याच वेळी प्रफुल्ल पटेल हे खासदार झाले. त्यानंतर 2014ला नाना पटोले हे खासदार झाले. हे नाना पटोले त्यावेळेस भाजपचे खासदार झाले. 2018ला मनोहर कुकडे हे खासदार झाले आणि 2019ला सुनील मेंढे हे खासदार झाले आणि तेच खासदार सुनील मेंढे हे आता परत निवडणूक लढवित आहेत, लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. आता येथे या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये गोशी पाणी पुरवठा हा एक महत्वाचा प्रश्न आहे. गोशी पाणी पुरवठा हा पवनी तालुक्यामध्ये वैनगंगा नदीवर 84ला त्याचं उद्घाटन पहिल्यांदा झालं, 1984ला. आणि आज 40 वर्ष हा गोशी खुर्द प्रकल्प असाच रखडलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे जे धान पिकवण्याचे जे उद्योग होते किंवा शेतकऱ्यांच्यासाठी जो पाणी प्रवठा होता, सिंचन व्यवस्था होती, तर त्यासाठी हा प्रकल्प अद्यापही शेतकऱ्यांच्या मदतीस आलेला नाही. शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता आलेला नाही, कारण हा प्रकल्प अद्यापही पूर्ण झाला नाही. त्यानंतर येथे विजेचा एक प्रश्न आहे. परत इतर भोजनाचा प्रश्न, मुक्त भोजन वगैरे सगळे, बी बियाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतमालाला भाव नाहीत, बी बियाणं खतं वेळेवर मिळत नाहीत, रस्ते, पाणी पुरवठा आदी बरेचसे काही प्रश्न आहेत. आता या मतदारसंघामध्ये पवार, तेली आणि कुलबी या जातींचं जास्त वर्चस्व आहे. आता मतविभागणी यांच्यावर अवलंबून आहे, हे मतदान कोणाला करतात. तसंच बौद्ध मुस्लिम यांची टक्केवारी पण थोडीफार आहेच यामध्ये. तर अंदाजे कुणबी 4 लाख आहेत, तेली 3-3.5 लाख पर्यंत, 3.25, पवार 2-2.25, 2.5 लाखापर्यंत, घिवर 1 लाख आणि बौद्ध 3 लाख, मुसलमान 1 लाख, असे जनरली सर्वसामान्य या मतदारसंघात वस्ती आहे. आता या मतदारसंघातील जे कामं व्हायचे, या मतदारसंघामध्ये अद्यापही उद्योगाचं कोणतंही काम झालेलं नाही.
BHELचा जो प्लॅन्ट होता तो पहिल्यांदा मंजूर केला आणि नंतर परत रद्द केला. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न परत सुटला. अदानी पॉवर प्लॅन्टची एक चर्चा झाली होती, परंतु ती पुढं काही त्याच्या संदर्भामध्ये हालचाल झाली नाही. आणि त्यामुळं या मतदारसंघातील 50-60% लोक रोजगारासाठी नागपूर किंवा जवळच्या राज्यामध्ये मोठ्या शहरामध्ये जात असतात. आता हे 50-60% नागरिक जर जात असतील तर या मतदारसंघाची परिस्थिती कशी आहे की येथे सर्वसामान्य जीवनासाठी ज्या सुविधा पाहिजे त्या इथे मिळत नाहीत, रोजगार मिळत नाहीत. आता गणेशपेठ बस स्टँड तो एक महत्वाचा भाग होता. आंतरराष्ट्रीय कीर्ती म्हणजे आंतरराज्याचा एक प्रकल्प करायचा होता, तो तसा पडला. नागपूर गोंदिया एक्सप्रेसवेचं काम आहे तशाच पद्धतीचं आहे. गोंदिया हवाई मार्ग कनेक्टिव्हिटी ती पण झालेली नाहीये. फक्त गोंदिया भंडारा सडक चौडीकरण जे करायचं होतं तर ते फक्त भंडाऱ्यात 130 किलोमीटर केलंय आणि गोंदियात 168 किलोमीटर केलंय, एवढंच. आता या मतदारसंघामध्ये सरोवर, वाघ अभयारण्य, धार्मिक स्थळ, धबधबे, पर्यटकांसाठी खूप येथे पाहण्यासारखं आहे. परंतु रस्ते नसल्यामुळे व्यवस्थित किंवा जाण्याची सोय, पर्यटनाची राहण्याची सोय, त्यांची खाण्याची सोय, यासाठी चांगले हॉटेल, चांगले त्यांची राहण्यासाठी, खाण्यासाठी, तर या सगळ्या बाबी जर व्यवस्थितपणे जर झाल्या तर हा मतदारसंघातील लोक सुधारू शकतात. त्यानंतर येथे उद्योग, ज्या ते रोजगारासाठी लोक स्थलांतरित करतात, याचा अर्थ असा होतो की येथे रोजगार किंवा उद्योग काहीही नाही. शेती ही तात्कालिक असते, म्हणजे पावसाच्या पाण्यावर येणार. जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत हे लोक धान्य घेतात, धान्याचं पीक घेतात. आणि ह्या धान पीक आल्यानंतर समजा तर याला भावही काही व्यवस्थित मिळत नाहीये. कापसाचं, सोयाबीनचंही पीक येतं, पण पीक आल्यानंतर शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. त्याकरता यांना याचं जे बियाणं आहे ते मोफत मिळालं पाहिजे, पहिली गोष्ट. त्यानंतर खतं, तसेच कीटकनाशक, शेती अवजारं हे या दुर्गम भागातील लोकांना मोफत दिली पाहिजेत आणि त्यांचं जीवनमान, राहणीमान उंचावण्यासाठी अतिशय प्रयत्न केले गेले पाहिजेत. तर या विभागाचा, या मतदारसंघाचा विकास होऊ शकतो. आता येथे एक शिवभोजन थाळी मध्यंतरी महाराष्ट्राने काढली होती. तशी थाळी जर सर्वसामान्य लोकांना मिळत असली तरी चांगलं झालं असतं आणि व्यवस्थित होऊ शकतं. दुसरी गोष्ट की पंतप्रधान जे 5-10 किलो मोफत रेशन वगैरे देतात, त्यावर हे लोक आपली कशी तरी गुजराण करतात, कारण उद्योगधंदे नाहीत आणि कशा तरी पद्धतीने राहतात. घरातील एक चांगला कमावता करता माणूस घरातून बाहेर रोजगार शोधण्यासाठी, उद्योग शोधण्यासाठी बाहेरच्या गावामध्ये, बाहेरच्या शहरामध्ये, बाहेरच्या राज्यामध्ये गेलेला असतो. आता ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येथे उद्योगधंदे उभारले गेले पाहिजेत. त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट की उद्योगधंद्याबरोबरच शेतीमालाला एक व्यवस्थित भाव मिळाला पाहिजे. छोट्या छोट्या लोकांना कर्ज देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी खासदारांनी प्रत्येक गावी जाऊन, आता मतं मागायला जसे प्रत्येक गावात जातात तसं प्रत्येक गावात जाऊन कशा पद्धतीने या लोकांचा विकास करता येईल, यांचं जीवनमान कशा पद्धतीने सुधारता येईल, यांचं राहणीमान कशा पद्धतीने सुधारता येईल हे पाहणं गरजेचं आहे. कारण नियमाप्रमाणे एक तर प्रत्येक खेडेगावामध्ये एक चांगले डांबरी रस्ते आले पाहिजेत. अतिशय निसर्गरम्य आणि अतिशय जंगलाचा हा जरी भाग असला तरी अतिशय सुरेख अशा पद्धतीचा हा भाग आहे, खूप चांगला भाग आहे. पण खेडेपाड्यांची अवस्था मात्र दयनीय आहे. मग प्रत्येक खेड्यापाड्यात
पाण्याची टाकी उभारून घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवणं हा एक यामधील महत्वाचा भाग आहे. तसंच सिंचनासाठी शेतीला पाणी पुरवणं हा एक महत्वाचा त्यामध्ये प्रश्न आहे, तो सोडवला गेला पाहिजे. या दोन गोष्टी झाल्या. त्यानंतर बेरोजगारसाठी गावामध्ये किंवा जवळच्याच कुठल्या 4-5 मैलाच्या अंतरामध्ये एखादं उद्योग केंद्र किंवा शेतमाल प्रक्रिया उद्योग किंवा अन्य काहीतरी जे रोजगार उपलब्ध होतील असे छोटे छोटे इंडस्ट्रीज जर निर्माण केल्या तरी लोकांना, बेरोजगारांना काम मिळू शकेल. हा यामधील एक महत्वाचा भाग आहे. आणि त्यासाठी या खासदाराने केंद्रामध्ये निवडून गेल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केले गेले पाहिजेत, तर ते समजू शकतं. आता हे उद्योग रोजगार मिळायचा असला तर त्यासाठी शिक्षणाचा एक महत्वाचा प्रश्न आहे. जवळपासच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मुलाला 14वी पर्यंत शिक्षण, 14 वर्षापर्यंत शिक्षण हे मोफत. त्याला कपडे लत्ते, खाणं पिणं, राहणं या सगळ्या गोष्टी पुरवून ते शिक्षण मोफत दिलं गेलं पाहिजे. तरी तोही एक महत्वाचा प्रश्न प्रत्येक राबवला प्रत्येक खेडेपाड्यामध्ये तर तो प्रश्न राहील. त्यानंतर तिसरा, रस्ते नसल्यामुळं हॉस्पिटलची जी परिस्थिती असते की जे हॉस्पिटल आहेत तर ते हॉस्पिटल देखील तेथे डॉक्टर नसतात, 24 तास उघडेच नसतात, खूप दूरवर जावं लागतं, रस्ते नाही. आणि दुर्गम भागामध्ये हा जो हॉस्पिटलचा प्रश्न आहे किंवा पावसाळ्यामध्ये रोगराई होते आणि अनेक रोग निर्माण होतात, त्यांचं निराकरण करण्यासाठी हॉस्पिटल साधारण 5 किलोमीटर अंतरावर एक चांगलं सुसज्ज 24 तास डॉक्टर असलेलं हॉस्पिटल निर्माण करणं आणि ते व्यवस्थित चालू करणं हे या खासदारांनी प्रयत्न केले गेले पाहिजेत. आणि या पद्धतीने सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी सदोदित अभ्यासपूर्ण असे प्रयत्न केले गेले पाहिजे. आणि हे प्रयत्न जर केले तरच या भागाचा चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतो. आणि आपण अजून 70-80 वर्ष, 76-77 स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आम्हाला इतके दिवस मिळून स्वातंत्र्य मिळालं, परंतु अद्याप आपल्याच देशामध्ये आपल्या या सर्वसामान्य नागरिकांना, मतदारांना या सुविधा मिळत नाहीत. आणि हे लोक परत निवडून गेल्यानंतर भेटतही नाहीत परत किंवा काही विकास कामही करीत नाहीत, असा एक लोकांचा आरोप असतो मतदारांचा. तर तो या पद्धतीने तो खोडून काढला गेला पाहिजे. तर मतदारांनी आता 4 जून पर्यंत अशाच पद्धतीने राहून आपापले प्रकल्प किंवा आपापले प्रस्ताव सादर करण्यासाठी आपल्या गावामध्ये कशा पद्धतीने करता येईल, आपल्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीचा विकास करता येईल, आपल्या गावामध्ये रस्ते, पाणी, लाईट, त्यानंतर रोजगार, हॉस्पिटल या संदर्भामधले कशा पद्धतीचे विकास करण्यासाठी जे प्रस्ताव असतील ते तयार करून खासदारांकडे जर दिले तर त्यामधून ते तुम्हाला काहीतरी मदत करू शकतील. आणि जर केले नाही तर मग दुसरे जे आता पुन्हा आमदार निवडून येतील ते मदत करू शकतील. तर असे प्रत्येक ग्रामपंचायतीने, प्रत्येक पंचायत समिती स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर, त्यानंतर राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर हे लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी हे दिलेले प्रस्ताव अतिशय व्यवस्थितपणे केले गेले पाहिजे. आणि याचा आमूलाग्र बदल करून यामध्ये सर्वत्र एक सुख, समाधान, शांती, आनंद निर्माण होईल असा भाग हा निर्माण केला पाहिजे. आकर्षक लोक, पर्यटक इथे किती आकर्षण येतील. पर्यटक आले, पर्यटकाबरोबर पैसा येतो, पैशाबरोबर सुबत्ता येते, संपत्ती बरोबर सुबत्ता येते आणि लोकांचं जीवनमान सहज सुधारू शकतो. आता तुमचे जे आमदार आहेत, काही खासदार आहेत, हे पूर्वी काही मतदारसंघातले पूर्वी खानावळ चालत होते, कुणी काय पान टपरी चालवत होते. त्यानंतर मग ते थोडंसं काम केलं त्यांनी आणि मग ते निवडून आले, लोकांचा संपर्क केला. तर अशा पद्धतीचे लोक स्वतःपर्यंत तुम्ही पण होऊ शकता आणि प्रत्येक मतदार प्रत्येक वेळेस बदलू शकतो. तर हा एक महत्वाचा एक प्रश्न आहे. तरी
या बाबतीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करावं. आता आमचं हे ATM न्यूज चॅनल जे आहे, हे नवीन चॅनल असलं तरी अतिशय जोराने प्रगत होणारे, संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात प्रगत होणारे एक चॅनल आहे. या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त फ्री सबस्क्राईब करा. फ्री म्हणजे फुकट, मोफत सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचवा. यामधून शेअर करून, सबस्क्राईब करून, फ्री सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचवण्याचा प्रयत्न करा. लोकांचे प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी या चॅनल मार्फत आम्ही थोडासा प्रयत्न करणार आहोत. कारण संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर मराठी माणसाच्या महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याचशा काही ज्या अडचणी आहेत, गोष्टी आहेत, त्या सांगण्यासाठी, ज्या उणीव आहेत त्या सांगण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. आणि आता 4 जूनला तर निकाल लागणार. कोण निवडून येणार, कशा पद्धतीने निवडून येणार हे आता आपल्याला समजणार आहे. तुम्ही कुणाला मतं दिले, कुणाला जास्त दिले, कुणाला कमी दिले, आणि तो माणूस निवडून आल्यावर तुमचे खरंच कामं करणार आहेत का, चांगल्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने कामं करून घ्या प्रस्ताव पाठवून. तर या सगळ्या ज्या बाबी आहेत या तुम्हाला त्यावेळेस समजू शकणार आहेत. तर आता हे आमचं परत एकदा आपणाला सांगतो की हे ATM न्यू वर्ल्ड या चॅनलला जास्तीत जास्त फ्री सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ बघत बसा. 4 तारखेपर्यंत हा प्रश्न आपला निश्चितच सुटू शकेल. आणि तुमचा उमेदवार तुम्ही कुणाला मतं दिली हे त्यावेळेस तुम्ही अनुभवू शकाल की आम्ही यांना मतं दिली आणि आमचाच काम करणारा माणूस निवडून आला.